नमस्कार, मी विलास पाटील. पवित्र पोर्टलवर ज्या शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड होत आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिंदू नामावली घोटाळा असल्यामुळे अनेक प्रवर्गांना जागा येत नाहीत, तर अनेक प्रवर्गांना आरक्षणापेक्षा जास्त प्रमाणात जागा येत आहेत. हा बिंदू नामावली घोटाळा दूर व्हावा आणि बिंदू नामावली संदर्भात वेगवेगळी माहिती समोर यावी. हा घोटाळा कसा झाला, काय झाला आणि हाच नाही तर इतर ही शिक्षण क्षेत्रातील कसे घोटाळे झालेले या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण या चॅनलवर व्हिडिओ नियमित देत असतो. असे व्हिडिओ प्राप्त करून घेण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा आणि सबस्क्राईब बटन दाबायला लावा, जेणेकरून तुम्हाला पुढील वेळेस ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन ते सर्व तुम्हाला दिसतील. तर आजचा विषय आहे शिक्षक भरतीची नवी अपडेट होती. सकाळमध्ये जे सकाळ वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये एक बातमी आली होती की 24 जिल्हा परिषदांमध्ये NTCसाठी एकही जागा रिक्त नाही. सध्या जी शासनाने 30,000 पदांची शिक्षक भरती जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हा परिषद आहेत आणि त्याच्यामध्ये 24 जिल्हा परिषदांमध्ये NTC म्हणजे धनगर समाजाला एकही जागा नाही आणि उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये 1-1, 2-2 अशाच जागा येत आहेत. तर ही पूर्ण बातमी काय आहे ती सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. त्यात मराठी, उर्दू, कन्नड, हिंदी अशा माध्यमांचा समावेश आहे. परंतु 24 जिल्हा परिषदांमध्ये मराठी माध्यमांसाठी म्हणजेच मराठी माध्यमांसाठी NT साठी म्हणजे धनगर समाजासाठी एकही जागा उपलब्ध नाही, अशी स्थिती बिंदू नामावलीतून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे मंगळवारी म्हणजे 19 डिसेंबरला शिक्षण आयुक्तांच्या नेतृत्वात शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानुसार आता आयुक्त सूरज मांढरे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीपूर्वी टेट पार पडली. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी जवळपास 2.5 लाख उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती, म्हणजे परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. भरती संदर्भातील न्यायालयीन तिढा सुटल्यानंतर आता भरतीला सुरुवात होईल अशी आशा होती. पण आता ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा पार पडत आहे आणि त्यानंतर आता भरती प्रक्रिया होत आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावलीतील रिक्त व कार्यरत पदांवर नागपूर अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेत लक्षवेधी मांडली होती. त्यात शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर काहीच दिलेलं नव्हतं. विशेषतः तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित असतं, पण शिक्षण मंत्र्यालाच माहीत नव्हतं की उत्तर कसं द्यावं, म्हणून त्यावेळेस त्यांनी काही उत्तर दिलेलं नव्हतं. आणि त्या संदर्भात सर्व सोलापूरसह सर्व जे महत्त्वाचे शिक्षण अधिकारी होते त्यांना नागपूरला बोलावून एक बैठक पार पडली होती. त्यामुळे त्या बैठकीला अनुसरून काही निर्णय होणे अपेक्षित होतं. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आज रविवार 7 जानेवारी आलेला आहे. एवढ्या दिवसानंतर सुद्धा काही निर्णय झाले नाही आणि धनगरांसाठी एकही जागा निर्माण करून देण्यात आलेली नाही. वास्तविक जिल्हा परिषदांमध्ये, खाजगी संस्थांमध्ये जो बिंदू नामावलीचा रोस्टर घोळ झालेला आहे, तो रोस्टर घोळ दूर करण्यासाठी एक स्पेशल समिती नेमून सर्व जिल्हा परिषदांमध्ये पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता होती, परंतु अद्याप ती झालेली नाही आणि त्याच्यामुळेच 24 जिल्हा परिषदांमध्ये धनगर समाजाला एकही जागा नाही. त्यामध्ये सोलापूर, नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्हा परिषदांचा समावेश असल्याचे समजत आहे. हा जो बिंदू नामावली घोळ झालेला आहे हा बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हा जर घोटाळा बाहेर निघाला तर मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाला जागा उपलब्ध होणार आहेत आणि या संदर्भात समिती शासन गठीत करणार आहे किंवा नाही या संदर्भात काही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. ही भरती तशीच घोटाळा बाहेर न काढता पुढे रेटण्यात येत आहे आणि हा खूप मोठा अन्याय धनगर समाजावर झालेला आहे. या संदर्भात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ज्यांना इच्छुक असतील त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले मत नोंदवावे. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली शिक्षक भरतीसाठी जो टेलिग्राम ग्रुप तयार केला आहे त्या लिंकवर दाबून आपल्या ग्रुपमध्ये यावे. तिथे वेगळी चर्चा होत असते, माहिती दिली जात असते, तर तिथेही उमेदवारांनी त्या ग्रुपचा लाभ घ्यावा.